गेली काही महिने झाली छत्रपती संभाजी महाराज पुलाचे नूतनीकरणाचं काम सुरू आहे. दिवसभर पुलाचे बांधकाम होत असते. अशातच रात्री हा पूल दारुड्यांचा अड्डा बनला आहे. या ठिकाणी दारुडे हे बिनधास्तपणे दारूचे सेवन करून धिंगाणा घालताना दिसून येतात. तसेच इथे उघड्यावरच दारूच्या बाटल्या टाकल्या जात असून खाल्लेले अन्न पदार्थही उघड्यावरच टाकले जात आहेत. त्यात प्लास्टिकचे प्रमाणही जास्त आहे. या परिसरात एक दवाखाना असून या ठिकाणी नागरिक तसेच लहान मुले या रोडवरून ये जा करत असतात. भर दिवसा त्यांना अशा अस्तव्यस्त पडलेल्या दारूच्या बाटल्या बघाव्या लागत आहेत. या पुलाचे नाव छत्रपती संभाजी महाराज असं असून याच ठिकाणी असं कृत्य करणं हे कितपत बरोबर आहे? एकीकडे छत्रपती संभाजी महाराज या पुलाचं सुशोभीकरण सुरू असताना अशी कृत्य घडतायत, हे कितपत बरोबर आहे? याकडे महापालिकेने तसेच पोलिसांनीही रात्री अशा दारुड्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या परिसरात पुन्हा असे कृत्य घडणार नाही याची काळजी सर्व स्तरावर घेणं आवश्यक बनलं आहे. कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.